याच्या बाबतीमध्ये मगाशीच प्रदेशाध्यक्षांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे। सर्वप्रथम आपणा सगळ्यांना संबोधित करण्यासाठी खूप उशीर झाला, त्याच्याबद्दल मनापासून माफी चाहते। आपण म्हणालात त्याप्रमाणे उशीर झालेला नाही आहे, कारण आम्ही या बाबतीमध्ये भूमिका यापूर्वी देखील स्पष्ट केलेली होती की बीड लोकसभेच्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतरच या बाबतीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरावरची भूमिका स्पष्ट करता येऊ शकेल आणि बीड विधानसभेचा हा चौथा टप्पा असल्यामुळे ही गोष्ट होणं स्वाभाविक होतं। जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगानेच बीडमध्ये जी मी दुसरी प्रेस घेतलेली होती की मी उमेदवारी करणार नाही किंवा लोकसभा लढवणार नाही, हा जो निर्णय जाहीर केला त्या बाबतीत मी तपशिलाने बोलले होते की जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याचा ठरवूनच आमच्या पक्षाच्या वतीने पुढे लढता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी जी पूर्ण म्हणजे 11 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आहे, ती निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने ज्या काही अनुषंगिक बाबी असतात त्या सगळ्या बाबींची सखोल तपासणी केल्यानंतरच या निर्णयाप्रत आले की जनतेची जरी मागणी असेल आणि जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच, परत एकदा मी रिपीट करते की जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच या 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये सखोल पाहणी करून अनेकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे। त्या संबोधनामध्ये देखील हे स्पष्ट केलेलं होतं की मुळामध्ये बीड लोकसभा लढवावी अशी ही जनतेतून आलेली ती मागणी होती आणि त्याच्यानंतर मग आमच्या संघटना पातळीवरती हा विचार झालेला होता। नाही या बाबतीमध्ये यापूर्वी आपलं पुरेसं बोलून देखील झालेलं आहे। तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे। आता आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगतोय ना, निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर आमच्या चर्चा होतच होत्या। नाही, त्यावेळेला मागितल्या नव्हत्या आणि त्याच्या बाबतीतलं निवेदन ताईंनी मागच्या प्रेसमध्ये दिलेलं आहे। लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मात्र आम्ही पुन्हा राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ आणि विधानसभेच्या निवडणुकीची निश्चितपणे तयारी केली जाईल। शिवसंग्राम विधानसभेच्या 12 जागा लढवणार आहोत हे गेल्या बैठकीमध्येच आम्ही जाहीर केलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जी काही रणनीती आखावी लागेल, स्वतंत्रपणे ते लढत असताना त्याच्यामध्ये ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल त्या पक्षाची मदत घेऊ किंवा ज्यांच्याबरोबर अलायन्स करावं लागेल त्यांच्याबरोबर पुन्हा अलायन्स करायचा आम्ही प्रयत्न करू।